अरे गाड़ी पास हो गई तो तुमको पैसे डबल के देना पड़ेगा। तुमचं काय म्हणणं आहे त्या इन्सिडेंट विषयी? मग बघा काय काय भाकरी आहे, मटकीची आमटी, पिठलं, कांदा, हे आहे भरीत. एक नंबर आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता भुसावळ मध्ये सकाळी चहासाठी निघालो होतो. ते एक किस्सा घडला. बसवाल्याने डायरेक्ट क्रॉस गाडी मारली. ऍक्च्युली ते थ्री व्हीलर वाल्यांची काय चुकी नव्हती तशी, त्यांना काय आवरली नाही, त्यामुळे ते येऊन पाठीमागे चिकटले. काय नुकसान काय झालं नाही, पण बसवाले ऐकत नव्हते. लक्षात ठेवा, बसवाल्यांच्या पासून जरा लांबच राहत जावा. आणि तशी काही वेळ आली त्यांची कंप्लेंट करायला मागं पुढे बघू नका. आता आम्ही कंप्लेंट करणारच होतो, पण ते मध्यस्थी काही लोक आले की जाऊन दे, ट्रॅफिक होते किंवा काय होतं. कारण काय होतं, नेहमी त्यांची मोठी गाडी असते आणि छोटे ड्रायव्हर्स असतात किंवा बाबा छोट्या गाड्या असतात, त्यामुळे परत माघार घ्यावी लागते. चला असू द्या. नेहमी कॉर्नरला तुम्ही गाडी चालवत असताना किंवा एसटी पासून व्यवस्थित लाईट वगैरे द्या. तुमचं काय म्हणणं आहे त्या इन्सिडेंट विषयी? का हो, तुषार भाऊंना व्हिडिओ काढायला सांगितलेला होता, त्यांनी नाही काढला. लयच बोला. चला मग. जय शिवराय. भुसावळला केळाचं सगळं उत्पादन असल्यामुळे इकडे सगळं चिप्स इकडे चांगल्या पद्धतीने भेटतात. मस्त. काय रेट असते चिप्स? होय, केळाचं 50 का पाव, 50 रुपये पाव किलो असते. सगळ्यात स्वस्त इथंच आहे आणि क्वालिटी भेटतं. नक्की इकडे आलाय ना स्टेशन जेव्हा आहे, एक पाव किलो तरी ऍटलिस्ट घ्या, मस्त मजा येईल. माहिती अशी की जळगाव रेल्वे स्टेशन जवळच जळगाव बस स्टँड आहे. बघू शकता ट्रॅफिक आहे. सांगायचा उद्देश असा काय की तुम्हाला बाबा जळगाव स्टेशनला जे उतरल्यात त्यांना बाबा बस स्टॉप कुठे आहे, बस स्टॉप तो गेम बजाना पडेगा. ये बडी अच्छी बात आहे. जस्ट तुम्ही बाहेर पडला ना की राईट साईड मारला की एका साईडला बस स्टॉप आहे. तुम्हाला दाखवतो. हायवेला अशी फसवणूक होती बघा. एकसारखे रस्ते दिसतात. आम्ही आलो 2 किलोमीटर अपोजिट साईडला. बोर्ड बघितला तर नागपूर. मला यू टर्न घ्यायचा. का रे, आपण कुठं आलो माहितीये का? तिथं आपला काहीतरी कुरिअर येणार आहे मुक्ताईनगर एरियात अमेझॉनचं. तर ते SMIT कॉलेज तिथं आलोय आपण. दादानी कॉल केलेला होता, यायला लागले 2 मिनिटांमध्ये. अजून एक म्हणजे ह्या प्रसंगात एक गोष्ट बघायला मिळाली. समजा प्रवास आपण चालू केला आणि एखादी वस्तू विसरलो किंवा आपल्याला मागवायचे, चालू प्रवासात निघून जावा. ॲमेझॉन आहे, ब्लू डार्ट आहे, बऱ्याचशा अशा फास्ट कंपनी आहेत. त्यांना तुम्ही कुरिअर केलं, तुमचा ते प्रवास एंड व्हायच्या तिथं पोचून जातं. मला OTP दिला. आता ऑनलाईन सगळी सेवा आहे. OTP दिला की तिकडे OTP जनरेट होतो, ज्या नावाने पाठवलाय. एक्सेप्ट झाला की ते आपल्याला पार्सल देतात आणि आपलं काम होऊन जातं. तसं बघायला गेलं तर जळगाव एकदम म्हणजे विस्तारित खूप कमी आहे. तुम्ही MIDC लगेच जाऊ शकता, म्हणजे थोडक्या सर्कलमध्ये फिरू शकता.
आलेत दादा, बघूया यांनी काय पार्सल आणलंय. काय 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 ओके. एक आहे का दोन आहे? घेतलेलं आहे कुरिअरचं. आता आपण जळगाव मध्ये बऱ्यापैकी आज मुक्काम राहणार आहे. जळगावचा काही भाग तुम्हाला परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय, ब्लॉग मध्ये. जळगाव खूप म्हणजे छोटं शहर असं म्हणता येणार नाही, की जवळच्या जवळ सगळं आहे. MIDC 3 किलोमीटरला आहे, कॉलेजेस 2 किलोमीटरला आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे. तुम्हाला गुगल मॅपची गरज पडत नाही. 2-3 वेळा फिरलं ना की लक्षात येऊन जाते की बाबा जळगाव काय. लेफ्ट राईट थोडंसं डोक्यात राहतं, लँडमार्क असतात, एखादं दुकान असतं. तर आपण जसं पुण्या मुंबईला जातो गुगल मॅप शिवाय चालत नाही, तसंच गुगल मॅप लागतो इथं, पण एवढा वापरायची गरज पडत नाही. चला मग आज जळगावला मुक्काम करणार आहे. मागचा जो कालचा ब्लॉग आहे पालीचा तो नक्की बघा, आदिवासी एरियातला. खूप छान तिथलं कल्चरल कसं आहे, राहणीमान कसं आहे, पूर्णपणे दाखवलेलं आहे आपण. चला तर मग मध्ये आधी तुम्हाला रोडचे वगैरे आजूबाजूचे क्षणाचे व्हिडिओ टाकेन. तिथं मला बोलता येत नाही कधी कधी ड्रायव्हिंग करताना. तिथं म्युझिक असेल, आनंद घ्या आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. नक्की पुढं बघत राहा, की पुढं बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. दादा म्हणला दिनकर डोळे हे पण पायलट आहेत, यांचं लोकल जळगावला काम असतं. ते पण भेटले आणि हाय बाय केलं. चला भेटूया नक्की. यांना पण कुठं पाहिलं जळगाव मध्ये, हे दादा अमेझॉनचं काम चालू आहे यांचं. काय माहितीये का, सर्व्हिस देणारी माणसं पाहिजेत. त्यांची व्हॅल्यू लोक करत नाहीत, पण सर्व्हिस काय असते मला माहिती. चला मग बाय बाय. चला तर मग हाय नमस्कार. आज पैकी भरीत पण छान पद्धतीचं भेटतं. भरीत आणि भाकरी, ज्वारीचं पीठ सुद्धा ठेवले तिने इन्स्टंट. चला तर मग आता जेवणाचा आनंद घेऊया. कसा आहे काय तुम्हाला सगळ्या पद्धतीने दाखवलं तर. जळगाव MIDC क्रॉस केला ना, लेफ्ट साईडला आला ना, नागपूर रोडला मला E1 म्हणून दिसलं. जेवलो आम्ही, दाखवता आला नाही. आज नक्की बघा. चला त्या पद्धतीने एकदम मस्त केळीच्या पानावर सर्व केले. भाकरी, मटकी दिलेली आहे, भरीत एकदम तोंडाला पाणी सुटेल असं. ह्या आपण मागवलेला झुणका पिठला अशा पद्धतीने दिले. कसा आहे काय बघा. काय काय भाकरी आहे, मटकीची आमटी, पिठलं, कांदा, हे आहे भरीत. एक नंबर आहे. मटकी नंबर चव आहे. तर भरीत आणि भाकरी याचं प्रमाण जास्त आहे. आता रोडला बघितले वांगी मोठीच्या मोठी विक्रेला होते, पांढरे वांगी. ते पण दाखवतो तुम्हाला जाता आता कुठे भेटला तर. खूप वांग खायची आवड भरपूर आहे लोकांना. त्याला जेवून घेऊया.